नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज तर कट करून घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पीसमधलं पण कापड कट करून घेतलेलं आहे आणि कॅनव्हास घेतलेला आहे. तर बघा, पहिले आता आपण हे जे ब्लाऊजचं कापड आहे ते आपल्याला पहिले याच्यावरती पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे अस्तरवरती. तर बघा, मी ब्लाऊज पीसचं कापड जे आहे ते उलटं ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि आता याला पिना पॅक करून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे पहिले, कारण आला आपलं कॅनव्हासचा गळा वापरणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे उलटं ठेवून. तर बघा, व्यवस्थित आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला याच्यावरती उंची वगैरे दाखवते. तर बघा, व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहे, कारण पिना मी का लावल्या की सिल्की कापड आहे त्याच्यामुळे मी ह्या पिना लावून घेतलेल्या, म्हणजे इकडे तिकडे कापड सरकणार नाही. तर बघा, व्यवस्थित आता टिप मारून झाल्याच्या नंतर अस्तर लेवल आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे काठोकाठ. तर बघा, व्यवस्थित कट करून घेतलेले. आता आपल्याला पिना काढून घ्यायच्या आहे. तर बघा, आता पिना काढून घेतलेला आहे. तर बघा, सोयीचा भाग आपला असा वरतून आलेला आहे ब्लाऊजचा, म्हणजे साडीच्या कापडाचा. तर बघा, आता व्यवस्थित अशी लेवल धरून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला याची उंची दाखवते. तर बघा, याची उंची आहे 15 इंच आणि त्यांची तर नंतर इथं घेतलेलं आहे, म्हणजे 9 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 10.5ची घडी आहे. इथं मोंडा म्हणजे शोल्डर घेतलेला आहे 5.5चं आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, याच्यावर मार्किंग दिसत नसेल कारण हे कापडच तसं आहे, त्याच्यावरती खडूची मार्किंग दिसत नाही. तर बघा, एकदम गोलाईतलं दंड घेतलेला आहे आणि तिथं घेतलेला आहे 1.25 इंच. तर बघा, इथं तुम्ही 2.5 इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता किंवा 2.25 पण घेऊ शकता. तर बघा, मी तिथं 2.5 घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं 9ची गळ्याची उंची घेतलेली आहे. इथं घ्यायचं आहे 2.5 किंवा 3 टाकून आणि त्याच्यानंतर बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि तुम्ही याला गळ्याला तुम्हाला जसा आकार आवडत तसा तुम्ही गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, मी फक्त तुम्हाला दाखवलं पानगळा असा. तर बघा, आपल्याला घ्यायचा आहे कॅनव्हासवरती गळा. तर बघा, मी अस्तर घेतलेला आहे कॅनव्हाससाठी लावण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे कॅनव्हास. तर बघा, कॅनव्हास घ्यायचा आपल्याला जेवढा गळा पाहिजे त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच जास्तीचं घ्यायचं आहे. तर बघा, मी जास्तीचंच घेतलेलं आहे. तर बघा, इथं आपल्या गळ्याची उंची आहे 9 इंच, तर भरपूर मी 2-1.5 इंच जास्त, म्हणजे 2-3 इंच जास्त घेतलेलं आहे. इथं घेतलेलं आहे 2.5 टाकून आणि वरती पण टाकून घेतलेलं आहे 2.5 किंवा 2.25 टाकून. तर बघा, इथं व्यवस्थित आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊन घेऊ शकता. तर बघा, इथं मी 2.25 घेतलं तर आता 2.5 घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा, आता आपण गळ्याला आकार देणार आहोत. तर बघा, व्यवस्थित आता आपल्याला हे अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे, जिथून 2.5 आणि इकडून खालच्या बाजूने. तर बघा, मी असा व्ही गळा घेतला आणि त्याच्यानंतर असा काही कमी 1 इंचापेक्षा जास्त असं याला मी बाहेरून आकार देऊन घेतलेला आहे. तर कारण कसा व्ही गळा एकदम छोटा झाला असता, त्याच्यामुळे मी याला थोडासा असा पान आकार टाईप असा थोडासा आकार दिलेला आहे. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, इकडच्या साईडने पण आता आपल्याला तिकडची मार्किंग आहे तशीच आता आपल्याला इकडून पण मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, कॅनव्हास वापरायची एकदम सोपी पद्धत आहे आणि मी बिगर अस्तर कॅनव्हास लावता कसं उलटसुलट करायचं ते पण मी व्हिडिओ दाखवलेला आहे, कसं कॅनव्हास घालायचा तो पण बघा. आणि हा पण आहे, कारण हे याच्यावर तर सिल्की कापड आहे त्याच्यामुळे मी याला उलटसुलट नाही केलं, कारण कॅनव्हास वरून दिसू शकतो, त्याच्यामुळे मी याला विदाऊट अस्तर लावून मग कॅनव्हास जोडणार आहे. तर बघा, इथं घेतलेला आहे दुसरा अस्तर. आता तो 1 इंच असं गाळा कॅनव्हासचं कापड सोडून असं कट करून घेतलेलं आहे 1 इंच असं सोडून. तर बघा, आता याला पिना पॅक करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण तशी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे तशी आता आपल्याला गळ्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे कॅनव्हास कसा घालायचा. तर बघा, मी तुम्हाला म्हटले की कॅनव्हास नुसतं उलटसुलट कसा करायचा अस्तर आणि ब्लाऊज पिसामध्ये, त्याच्यामध्ये पण एकदम सोपी पद्धत आहे आणि आपल्याला विदाऊट असं अस्तर लावायचं असलं तरी पण एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, अर्धा इंच असं अस्तर सोडायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि ते आता आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला कॅनव्हासचा गळा तयार होतो. तर बघा, पूर्ण याच्यावरती आपल्याला असं पलटी चालायचं आहे अस्तर मारीत आणि आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आणि त्याच्यानंतर वरचं जे कापड आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे लेवलमध्ये, पिना वगैरे काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा, आता याचा आपल्याला असं मध्ये घ्यायचं आहे, तुम्ही पेनाने मार्किंग करून घेऊ शकता किंवा खडूने, आणि याच्या मध्येतून पण आपल्याला असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी पेनाने पण आणि खडूने पण मार्किंग केलेली आहे, कारण आपला ब्लाऊज पिसावरती मध्ये क्लिअर आला पाहिजे, नाही तर आपला गळा तिरका होऊ शकतो, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, मध्येतून थोडासा कट मारला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे पाठीमागचा भाग आणि त्याच्यानंतर व्यवस्थित लेवल घ्यायची आहे आणि त्याचे पण आपल्याला पेनाने किंवा खडूने मध्ये काढून घ्यायचं आणि मध्यातून कट पण मारून घ्यायचा आहे. तर बघा, याच्यावरती खडूची मार्किंग अजिबात दिसत नव्हती, कारण खडूची मार्किंग केली की ती
निघून जायची, कारण कापडच तसं आहे त्याच्यावर, त्याला मार्किंग अशी बसत नव्हती. तर बघा व्यवस्थित आता मध्याला मध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पिनाने पॅक करून घ्यायचं, म्हणजे इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे, कारण व्यवस्थित आता आपला गळा रेडी झाला पाहिजे. तर बघा व्यवस्थित असं मध्ये घेतलेलं आहे आणि आता आपल्याला टिपवर टीप मारून घ्यायची आहे. तर बघा जे कॅनव्हासवरती आपण पहिली टीप मारली ती थोडीफार चुकली तरी चालेल, पण याच्यावरती आपल्याला चुकून नाही द्यायची. चुकली तर आपला गळा बिघडू शकतो, तिरका वगैरे होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा तिथं मध्ये आलेलं आहे, तिथं अशी सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आणि मगच आपल्याला पुढं टीप मारून घ्यायची, कारण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झाला पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपला एकदम छान असा गळा झालेला आहे. तर बघा आता जिथून आपण टीप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला कॅनव्हास असा सोडायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे. तर बघा छोटे छोटे कट मारताना आपल्याला काळजी घ्यायची, जी आपण टीप मारली आहे ती आपली टिपीवर अशी कट गेला नाही पाहिजे. कट गेला तर आपल्याला गळ्याची फिनिशिंग बिघडू शकते आणि कट पण होऊ शकतं. तर बघा छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला असं आतमध्ये पलटून घ्यायचं आहे कॅनव्हासचा गळा आणि त्याच्यावर काठोकाठ आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला व्ही गाळ्यामध्ये असा तयार झालेला आहे. तर बघा मी याच्या आधी पण तुम्हाला व्ही गाळ्यामध्ये दाखवलेली आहे बऱ्याच 2-3 डिझाईन, तर तुम्ही ती पण बघा. एकदम सोप्या पद्धतीत कॅनव्हास टाकून गळा तयार केलेला आहे आणि याच्यावरती खूप सुंदर असे बोटनेक पण डिझाईन टाकलेले आहे, त्या पण तुम्ही नक्की चेक करा. आणि लेहंगा पण दाखवलेला आहे साडीचा मी जुन्या काठपदर, तो पण नक्की चेक करा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ टीप मारलेली आहे, धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मी लेस घेतलेली आहे मॅचिंगच. तर बघा आता पहिले आपल्याला इकडच्या साईडनी लेस लावून घ्यायची आहे मापाची आणि त्याच्यानंतर कट करून घेतली आणि याच्यावरती आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा थोडीशी जाड आहे ही लेस, त्याच्यामुळे मी याच्यावर डबल टीप मारून घेणार आहे, कारण डबल टीप मारली तर याचावाला भाग असा पलटी वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे याच्यावरती डबल टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित एकदा आपल्याला काठोकाठ मारायची आणि त्याच्यानंतर इकडच्या काठाने पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता याच्यावरती आपण टीप मारून घेऊया. तर बघा व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला सुई धागा काढून घ्यायचा आहे आणि ती व्यवस्थित धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित धागा कट करून घेतला आणि इकडे उरलेली थोडीशी कट करून घेतली आणि त्याच्यानंतर आता खडूने मार्किंग करून घ्यायची आपल्याला. पहिले आपल्याला लेस अशी ठेवून आपल्याला याचा आकार बघायचा आहे कुठपर्यंत आपल्याला छान दिसतो. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी लेस घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. तर बघा आता मी खडूने मार्किंग करते, कारण आपली व्यवस्थित याचीवाली फिनिशिंगमध्ये झाली पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला परत याच्यावरती जशी मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला पहिले गाळ्यावरती लावून घ्यायची आणि तशी खडूने मार्किंग केली तिथून पण आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा एकदम छान अशी आपली लेस ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. तर बघा तुम्ही नक्की बघा आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर बघा मी याच्यावाल्या सोबत जे 2-3 ब्लाऊज होते ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. एक लेस ब्लाऊज डिझाईन आहे पंचकोनीमध्ये आणि एक पानगाळा पॅच ब्लाऊज डिझाईन आहे. तर बघा हे तिन्ही ब्लाऊज मला तुम्हाला म्हटले होते द्यायची होती. तर बघा हे मी दिलेले पण शिवून, तर कारण ते लग्न आहे आजचं, तरी मी हे कालच रेडी करून दिले होते त्यांना. तर बघा हा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे कारण स्टेप बाय स्टेप 3 ब्लाऊजची व्हिडिओ एकामागे एक टाकलेले आहे, त्याच्यामुळे उशीर झाला. पण हे ब्लाऊज मी रेडी करून त्यांना दिलं पण आणि एकदम सुंदर असं त्यांना ब्लाऊज पण बसलं तिन्हीचे तिन्ही. तर बघा आता पाठीमागचे आपल्याला लेस लावून झाल्याच्या नंतर पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे मध्यातून 4-4.5 इंच आणि त्याच्यानंतर उभा 4-4.5 इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच येण्याचा तिरकी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा पाठीमागचे असे टक्स आपले तयार झालेले आहे. तर बघा पाठीमागची टक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची. तर बघा मी अस्तर विदाऊट लावलेले आहे, 2 त्याचेवाले ब्लाऊज अस्तरचे लावलेले आहे आणि 2 जे याला लावलेलं आहे कॅनव्हासला गळ्याला त्याचेवाले 2 तुकडे घेतलेले आहेत, त्याला जॉईंट करून घेतलं आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अर्धा इंच अशी टीप मारायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती दाब टीप पण द्यायची आहे. दाब टीप दिली तर ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग होती. तर बघा कॅनव्हाचा जो गळा आहे त्याला तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता, कारण मी याच्यावर डबल टीप मारली त्याच्यामुळे मी याच्यावरती काय हात शिलाई वगैरे केली नाही. तर तुम्हाला हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता. तर बघा पूर्ण याच्यावर अशी टीप मारून झाल्याच्या नंतर असं ओपन करून याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. तर बघा दाब टीप दिली तर एकदम छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतं. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं कापड कट करायचं ना. आता आपल्याला असं लेवलमध्ये असं मुडपून घ्यायचं आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करायची आणि अर्धा इंच इकडून मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पक्की टीप मारून घ्यायची. तर बघा तुम्हाला याला हात शिलाई करायची असली तुम्ही हात शिलाई पण करू शकता, पण मी याला काय हात शिलाई वगैरे करत नाही, कारण आपण मॅचिंगचा दोरा वापरतो त्याच्यामुळे मी हात शिलाई शक्यतो करतच नाही, डायरेक्ट टीप मारून घेते, हात शिलाई करत नाही. तर धागा वगैरे कट करायचा लेवलमध्ये अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपलं पाठीमागचा गळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण ब्लाऊज मी आता रेडी करून घेणार आहे. 4 टक्समध्ये हे ब्लाऊज आहे. समोरचा भागाने मी बाही
रेडी करून घेतलेली आहे। तर बघा ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला फिटिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, याची फिटिंग कशी करायची कशी नाही। तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं 4 टक्समध्ये ब्लाऊज तयार झाले। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।